हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्रा आणि ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणनाचे महत्त्व बघणार आहोत. म्हणजे की विविध घटकांप्रती जे विपणनाचे महत्त्व आहेत त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. तुम्ही आता याच्या अगोदर जे व्हिडिओ आलेले होते विपणी संज्ञा आणि विपणीचे प्रकार, आय होप तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल. त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहाल. ओके, विपणनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग चेक करा. आता विविध घटकांप्रती बघायचे विपणनाचे महत्व, की का विपणन इतकं महत्वाचं आहे त्याच्याशी संबंधित या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, विपणनाचे महत्व पुढील प्रमाणे. फर्स्ट वन आहे समाजासाठी विपणनाचे महत्व. या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. समाजासाठी विपणनाचे महत्व, की समाजामध्ये कोणत्या घटकांप्रती किंवा समाजामध्ये राहणारे जे लोक असतात त्यांच्यामुळे विपणनाचं काय महत्व आहे, त्यांच्यासाठी विपणनाचं काय महत्व आहे ते बघा. आता त्यातला फर्स्ट पॉइंट आहे राहणीमानात वाढ. ठीक आहे, राहणीमानात वाढ चेक करा काय सांगितलेलं आहे. विपणनाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या गरजांची व समाधानांची पूर्तता करण्यासाठी त्यांना वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा असतो. ते आपल्याला माहिती आहे. महत्वाचं उद्दिष्ट काय असते तर ग्राहकांचे जे काही नीड्स असतात, गरजा असतात, ते गरजा पूर्ण करून त्यांना सॅटिस्फाईड करण्यासाठी वस्तू व सेवा त्या ठिकाणी वस्तू व सेवांचा पुरवठा ग्राहकांना केला जातो. पॉल मजूर यांच्या मते विपणन म्हणजे, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, पॉल मजूर यांच्या मते विपणन म्हणजे समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय. ही सुद्धा एक विपणनाची डेफिनेशन आहे. ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते. आता ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची कशा पद्धतीने मदत होते ते आपण येणाऱ्या जे विपणनाचे कार्य त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो. आता विपणन काय करतं माहितीये का? विपणनाचं एक कार्य आहे बाजारपेठ संशोधन म्हणून. विपणनाचं एक कार्य आहे मार्केट रिसर्च. तर अशा वेळेस बाजारपेठ संशोधनामध्ये ग्राहकांची मागणी काय आहे, ग्राहकांचं कल कोणत्या वस्तूकडे जास्त आहे हे त्या बाजारपेठ संशोधन मध्ये बघितलं जातं. आणि ग्राहकांच्या मागणीनुसार, ग्राहकांचं जे काही आवड निवड आहे, जे काही त्यांचं बदलतं मत आहे, त्या मतानुसार आवडीनिवडीनुसार त्या वस्तूमध्ये बदल करण्यात येतात, जेणेकरून स्वस्त दरामध्ये किंवा जी किंमत असते ती माफक असते, सामान्य ग्राहकांना परवडणारी किंमत त्या वस्तूची त्या ठिकाणी ठरवली जाते. म्हणजेच की दर्जेदार वस्तूंचा पुरवठा केला जातो आणि सर्वसामान्य व्यक्तीला ती वस्तू परवडते, वस्तू खरेदी करणे परवडते. ठीक आहे, यामुळे ग्राहकांचे राहणीमान उंचवण्यास व चांगले राहण्यास मदत होते. आता फॉर एक्झाम्पल बघा, सर्वसामान्य व्यक्ती, ठीक आहे, जे मजुरी वगैरे करून घरामध्ये पैसे आणत असतात, त्यांचा रोजगार मजुरीवर वगैरे चालत असेल, त्यांच्याकडे फ्रीज तुम्ही कधी बघितलं का? आता ते कमाई करून स्वतःच्या बळावर फ्रीज वगैरे घेतात. बट एक्झॅक्टली काय, त्या फ्रीजची प्राइस इतकी कमी ठेवणे किंवा एखाद्या ग्राहकाला, सर्वसामान्य व्यक्तीला त्या फ्रीजची प्राइस परवडणारी असावी. म्हणजेच की जो मजुरी करणारा असतो त्याला सुद्धा फ्रीज घेणं परवडतं. मग त्यानं आता फ्रीज घेतला, पैसे कमवला, त्या पैशांमध्ये फ्रीज घेतला, थोडंसं राहणीमान उंचवलं. आधी फ्रीज नव्हतं, काय नव्हतं, स्टँडर्ड लेवल वाढायले. ठीक आहे, फ्रीज आलं घरामध्ये. त्याच्यानंतर त्याच्या गरजा आणखीन वाढू लागल्या. आता फ्रीज आलं, उन्हाळा आला, उन्हाळ्यामध्ये त्याला कूलर किंवा एसीची आवश्यकता वाटली. फॅन मधनं गरम वारा येत होता. मग त्यावेळेस आणखीन तो काम केला, आणखीन फॅन किंवा एसी घेण्यासाठी पैसे जमा केला, ते पण घेतला. आधी फ्रीज नव्हतं, काहीच नव्हतं, आता फ्रीज आलं, एसी किंवा कूलर आलेलं. म्हणजेच काय, राहणीमानात वाढ होत आहे, राहणीमान उंचावत आहे, एक एक लेवल पार करत आहेत. आपण म्हणतो की आपले आई वडील म्हणतात आमच्या काळात काहीच नव्हतं, तुम्हाला आता सगळं मिळाले, किंवा आम्ही अगोदर खूप बेकार दिवस होते आपले, त्या दिवसामधून आपण बाहेर आलेलो म्हणतात. म्हणजेच त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ते मेहनत करून 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 त्यांचा राहणीमान एकदम लेवलला, ठीक आहे, राहणीमानात त्यांच्या वाढ झालेली आहे. आधुनिक काळामध्ये वस्तू व सेवांच्या
मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे किमतीत घट होते. परिणामी काय म्हणलेलं आहे, वस्तू व सेवांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे किमतीत घट होते. परिणामी समाजातील गरीब लोकांना सुद्धा योग्य ते राहणीमान परवडू शकते. ठीक आहे. प्रोडक्शन जर जास्त मोठ्या क्वांटिटी मध्ये असेल, ठीक आहे, आता पेन बद्दल बोलू शकतो आपण. पेनची खूप सारी व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. व्हरायटी खूप जास्त आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पेन जे आहे मार्केटमध्ये सप्लाय होत राहतात, जेणेकरून त्या वस्तूची प्राइस कमी असते. 2 रुपयाला पेन आहे, 3 रुपयाला पेन आहे. ते समाजातील गरीब लोकांना ते 2 रुपयाची, 3 रुपयाची जी पेन असते ते घेणे परवडत असते आणि ते पेन घेतात आणि त्यांचे राहणीमान उंचवत असतात. ठीक आहे. योग्य ते राहणीमान त्यांना परवडू शकतं, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. समजलं? राहणीमानात वाढ. चलो, सेकंड पॉइंट चेक करू शकता. रोजगार पुरविणे. सेकंड पॉइंट काय आहे? रोजगार पुरविणे. चेक करा आता. आधुनिक विपणन ही एक पद्धत आहे, ठीक आहे, की ज्यात व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच कार्यांचा समावेश होतो. आता विपणनामध्ये बाजारपेठ संशोधन केले जातं, उत्पादनाचा विकास होतो, बाजारपेठेचे नियोजन होतं, मालाची खरेदी व एकत्रीकरण, परिवेष्टन, संवेष्टन होतं, प्रमाणीकरण, प्रतवारी, मुद्रीकरण, किंमत निश्चिती, वितरण, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या विपणनामध्ये घडून येतात. म्हणजेच काय, विविध कार्य विपणनामार्फत केले जातात. ते आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायचंय. उदाहरणार्थ खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास या सर्व विपणनाचे कार्य आहेत. ठीक आहे. एखाद्या वस्तूंची खरेदी विक्री करणे हे विपणनाचा भाग झाला. अर्थपुरवठा करणे, त्या वस्तूचा विकास करण्यासाठी जर भांडवल लागत असेल तर त्यावेळेस अर्थपुरवठ्याचा समावेश होतो. वाहतूक, जे आपण वस्तू तयार केलो तो मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी वाहतूक आवश्यक असते. जे फायनल प्रोडक्ट आपण रेडी केलेलं असतं ते साठवून ठेवण्यासाठी गोदाम आवश्यक असतं. किंवा आपण जी वस्तू तयार केलेलं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचं विपणन कार्य पार पाडल्या नसल्यामुळं, ठीक आहे, विपणन कार्यामध्ये थोडीशी कमतरता राहिली. मोठ्या प्रमाणामध्ये जे सेल्स, ज्या अपेक्षा होते त्या पूर्ण नाही झाल्या, वस्तूला डिमांडच नाही आली, मग त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क स्वीकारावं लागतं. आणखीन रिस्क आल्यानंतर आता मार्केटमध्ये संशोधन आणि विकास बघावं लागतं, रिसर्च करावं लागते की एक्झॅक्टली आपली वस्तूला आपल्याला धोका कस काय मिळाला, रिस्क कस काय आपल्या म्हणजे धोका कस काय स्वीकारावा लागला, रिझन काय होतं, वस्तूला डिमांड का नाही, ते आपल्याला रिसर्च मध्ये समजतं. हे सुद्धा एक विपणनाचं कार्य आहे. रिसर्च केल्यानंतर प्रॉपर वस्तू बनवल्या जातात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली व्यवसायाचं डेव्हलपमेंट होतं, विकास होत असतं. समजलं? इत्यादी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहक लागतात, विक्री करण्यासाठी विक्रेते लागतात, अर्थपुरवठा करण्यासाठी गुंतवणूकदार किंवा बँक वगैरे अर्थपुरवठा लोन वगैरे त्यांच्याकडून घेऊ शकतो. वाहतूक गाडी वगैरे मार्केटमध्ये वस्तू सप्लाय करण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी लागतं कोणतरी. गोदामामध्ये पण व्यक्ती कार्यरत असतात. धोका पत्करणे हे व्यवस्थापक किंवा व्यावसायिकाकडून त्यांच्याकडून केल्या जातं. संशोधन आणि विकास यासाठी सुद्धा मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मग अशा वेळेस हे जे विपणनाचे कार्य आहेत यामुळे रोजगाराची निर्मिती होते. समजलं? एक्झॅक्टली पॉइंट काय सांगतं, हे जे इथे विपणनाचे कार्य दिलेले आहेत यामुळे रोजगाराची निर्मिती होत असते, कारण त्या ठिकाणी काम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं. अशा प्रकारे विपणनामुळे लोकांना रोजगाराच्या संधी मिळत असतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंट मध्ये काम करण्यासाठी कर्मचारी लागत असतात, म्हणजेच की रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आधुनिक काळातील स्वयंचलित यंत्रामुळे, स्वयंचलित यंत्र म्हणजेच रोबोट, ठीक आहे, रोबोट विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट हॉटेलमध्ये वगैरे आपण बघतो की रोबोटचा वापर त्या ठिकाणी ते करत आहेत. उत्पादन कार्यामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. उत्पादन कार्यामध्ये कस काय कमी प्रमाणामध्ये, सगळं काम मशीनद्वारे केलं जातं. ठीक आहे. एखादी चिप्सची जर फॅक्टरी असेल तर आलू धुण्यापासून ते आलूचे साल काढणे, आलूचे जे काही स्लाइस करणं, तळणं वगैरे हे सगळं मशीन वरती केलं जातं, म्हणून यंत्राद्वारे केलं जातं, म्हणून मनुष्यबळ कमी लागतं. पण
आणि विपणनाची कार्य विस्तारलेली दिसतात. आता भले उत्पादनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता नाही, बट इतर गोष्टीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. विपणनाची कार्य विस्तारलेले आहेत. त्यामुळेच विपणनामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळतात. ओके, कन्व्हेर्से ह्युगे आणि मिशेल यांनी दाखवून दिल्याप्रमाणे सातत्याने चालणाऱ्या उत्पादनासाठी सातत्यपूर्ण विपणनाची आवश्यक असते. विपणन हे कार्य सतत चालू ठेवावं लागतं. ठीक आहे. अशा वेळी रोजगारात सातत्य राखून उत्कृष्ट दर्जाची व्यवसायाची कामे सुरू ठेवता येते. म्हणजेच की एकंदरीत काय सांगायचंय, ही जी विपणनाची कार्य या ठिकाणी दिलेली आहेत, या कार्यांमधून रोजगार निर्मिती होते. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. थर्ड पॉइंट आहे वितरण खर्चात घट. थर्ड पॉइंट काय आहे? वितरण खर्चात घट. 1 मिनिट. येस, हा, विपणन कार्यामुळे समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये देणे शक्य आहे. काय म्हटलेलं आहे? विपणन या कार्यामुळे समाजाला किंवा समाजातील व्यक्तीला, ग्राहकाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये देणे सोपे झालेले आहे. असं कसं काय म्हणलं तर, वितरण खर्चामध्ये किंवा विपणनामध्ये एक विशिष्ट साखळी असते म्हटले होते. आपण विपणीच्या प्रकारामध्ये बघितलो, उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मग ग्राहक, कधी मध्यस्थ सुद्धा येत असतात. त्यामुळे वितरण खर्चामध्ये घट होत असते. आता बघा, कारण कार्यक्षम वितरण साखळी मिळालेलं आहे. वितरण साखळीमध्ये वितरण म्हणजे काय? वस्तूंचं वाटप करणे. उत्पादक, घाऊक व्यापारी हे सगळे वितरण साखळीमध्ये येतात. वितरण साखळीच्या कार्यक्षम वापरामुळे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट होण्यास मदत होत असते. किमतीमध्ये घट झाल्यामुळे वस्तू व सेवांच्या संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होते. यामुळेच वस्तू वेळेत उपलब्ध होण्याची खात्री असते. आता एकतर उत्पादक डायरेक्टली ग्राहकांना वस्तू विकू शकतो, नाहीतर वितरण साखळीचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. वितरण साखळीचा जर कार्यक्षमपणे वापर केला तर ऑटोमॅटिकली वस्तूची किंमत कमी होते, वस्तूच्या किमतीत घट होते, जेणेकरून ग्राहकांना ती परवडणारी असते. मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतात. 4 पॉइंट बघू शकता तुम्ही. ग्राहक जागरूकता. 4 पॉइंट कोणता आहे? ग्राहक जागरूकता. आता ग्राहक जागरूकता म्हणजेच काय? ग्राहकांना त्या वस्तूबद्दल माहिती देणे, वस्तूची प्राइस सांगणे, MRP म्हणतो आपण, प्राइस सांगणे, वस्तूची एक्सपायरी डेट किंवा बनवलेली तारीख सांगणे, अंतिम तारीख सांगणे, त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत किंवा इन्ग्रेडियंट्स आहेत ते सांगणे, म्हणजेच ग्राहक जागरूकता होय. आता बघा, ग्राहकांना माहिती व शिक्षण देऊन विपणन समाजाला मदत करते. ठीक आहे. विपणन ऍडव्हर्टाइजमेंट हे विपणनामध्ये येते. ठीक आहे. ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात हे विपणनामध्ये, जाहिरातीमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. एखादं जर प्रोडक्ट असेल तर ते यूज केल्याने त्याचा फायदा काय होतो याच्याबद्दल नॉलेज दिले जातं, माहिती दिली जाते, शिक्षण दिलं जातं. विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होत असते. ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत ते पूर्ण होत असतात. विपणनामुळे ग्राहकांना नवनवीन वस्तू व सेवांची माहिती मिळते. विपणन म्हणजेच काय? ऍडव्हर्टाइजमेंट केल्यामुळे त्यांना ग्राहकांना सर्व गोष्टी माहिती होतात, ते खरेदी सुद्धा करत असतात आणि ग्राहकांना असणारी त्यांची उपयुक्तता समजते. आता एखादी गोष्ट जर आपण त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट द्वारे सांगितली, ठीक आहे, अशा प्रभावी पद्धतीने आपण जाहिरात केलो, आता ज्या ग्राहकांकडे ती वस्तू आहे किंवा त्यांच्याकडे ती वस्तू नाही, तरीही त्यांना ती वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये जाहिरातीमार्फत निर्माण करता येते. जाहिरात हे सुद्धा विपणनाचे एक कार्य आहे. ओके. समाजाच्या मागणी व चवीनुसार वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून, मागणी आणि चवीनुसार म्हणजेच की सध्या मार्केटमध्ये कोणत्या वस्तूसाठी डिमांड आहे किंवा ग्राहक कोणत्या वस्तूसाठी आकर्षित होत आहेत ते. ओके. त्या संबंधीची योग्य ती माहिती पुरवून समाधान करण्याचा प्रयत्न विपणनामुळे होत असते. बाजारपेठ संशोधन केलं जातं.
ग्राहकांचा कल कुणीकडे आहे, ग्राहकांचा कल कोणत्या वस्तूकडे आहे, ग्राहक कोणत्या वस्तूला आकर्षित होत आहेत, या सर्व गोष्टी किंवा ही सर्व नॉलेज बाजारपेठ संशोधनामध्ये घेतली जाते आणि त्या गोष्टींवरती काम करून ती वस्तू ग्राहकांना पुरवण्याचं काम केलं जातं, जेणेकरून ग्राहक समाधान होतील. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती दिली जाते, जसे की पत्ता, एखादं प्रोडक्ट तुम्ही चेक करू शकता, ते प्रोडक्ट कुठचं तयार झालेलं आहे, फोन नंबर्स दिलेले असतात, उत्पादनाची तारीख दिलेली असते, ते कधी तयार झाले आणि ते शेवटपर्यंत कधीपर्यंत वापरायची अंतिम तारीख दिलेली असते, आपण एक्सपायरी डेट म्हणत असतो. साठवून ठेवण्याचा कालावधी किती दिवसाचा असू शकतो, म्हणजेच एक्सपायरी डेट. वेब ऍड्रेस त्या ठिकाणी दिलेलं असतं. ठीक आहे. आणि साठवून कशा पद्धतीने ठेवलं जातं, ड्राय प्लेसवर का किंवा कोरड्या किंवा थंड जागेवर फ्रीज मध्ये वगैरे ठेवू शकतो का, इत्यादी माहिती ग्राहक जागरूकतेमार्फत विपणनाद्वारे दिली जाते. समजलं? 5th वन आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढ. 5th वन काय आहे? राष्ट्रीय उत्पादनात वाढ. प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन, उत्पादन आणि उद्योगाला अर्थपुरवठा यांच्या भोवतीच फिरत असते. ठीक आहे. विपणन, त्या ठिकाणी विपणनामुळे फायदा होत असतो. उत्पादन म्हणजेच की औद्योगिक क्रांती, जे काही आपलं इंडस्ट्रियल एरिया आहे ते वाढत असल्यामुळे उत्पादन आणि जे इंडस्ट्रियल एरिया आहे त्यांना अर्थपुरवठ्याचं काम शासन करत असतं. ठीक आहे. यांच्या भोवतीच फिरत असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली विपणन कामे देशाच्या आर्थिक विकासास मदत करतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजेच काय, बाजारपेठ संशोधन, मालाची खरेदी व एकत्रीकरण ही जी कार्य आहेत ती प्रॉपर अप टू डेट करत राहिलं, ठीक आहे, प्रॉपर ती कार्य पार पाडल्यानंतर एकतर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक त्या वस्तूंची खरेदी करत असतात आणि विक्रेते ग्राहक जीएसटी भरत असतात, विक्रेते सुद्धा वर ते जीएसटी ट्रान्सफर करत असतात, जेणेकरून सरकारला फायदा होत असतो, ते सरकारचं इन्कम असतं. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळे औद्योगिकरणात वाढ होते. परिणामकारक विपणनामुळेच काय, ग्राहकांना आधी सांगावं लागतं की आम्ही ह्या प्रकारची वस्तू बनवायलो, ठीक आहे, या प्रकारची वस्तू बनवायला तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकता, किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह जाहिरात केली जाते की ग्राहक काही करून ती वस्तू खरेदी करतात. असे एक नाही तर बऱ्याच कंपन्या अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी वापरून ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित करत असतात. ते वस्तू बनवणाऱ्या जेवढ्याही कंपन्या असतात ते औद्योगिकरणामध्ये येतात, इंडस्ट्रियल एरियामध्ये येतात. मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांच्या गरजा वाढत चालल्यात. लॉकडाऊन मध्ये आपण किंवा शार्क टँक इंडियामध्ये बघतो आपण, आपल्याला माहिती नाही आहेत अशा वस्तू ते शार्क टँक इंडियामध्ये घेऊन येत आहेत. म्हणजेच काय, इंडस्ट्रियल एरिया वाढत आहे, औद्योगिकरणामध्ये वाढ होत आहे. रोजगारात वाढ होणे, विपणनामुळे रोजगारात सुद्धा वाढ होतो, रोजगार पुरवण्याचं काम केलं जातं आणि अर्थव्यवस्था स्थिर व बळकट बनते. ठीक आहे. अर्थव्यवस्था स्थिर कस काय बनते मला तर त्यांना माहिती आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये ग्राहक वस्तूंची जास्त खरेदी करतील तेवढी अर्थव्यवस्था आपली स्थिर राहण्याचं होईल. जर ग्राहक एखाद्या वस्तूची खरेदीच करत नसेल किंवा ग्राहक वस्तूंची खरेदी करणं बंद केले तर सरकारला कुठून पण इन्कम येणार नाही. दुसरे सोर्स असू शकतात इन्कमचे, बट ग्राहक जे वस्तू खरेदी करतात आणि जे जीएसटी पे करतात, जीएसटी विक्रेते वर पे करतात, त्याच्यामुळे इन्कम येत असतं सरकारला. विपणनामुळे कृषी क्षेत्र व उद्योगाचे एकीकरण होऊन देशाचा विकास वेगाने होतो. आता कृषी क्षेत्र व उद्योग काय, कच्चा माल कृषीतून येतो, गहू म्हणू शकता किंवा शेंगदाणे वगैरे म्हणू शकता किंवा सोयाबीनचं जे काही तेल असतं, ठीक आहे, कच्चा माल आपण शेतातून घेत असतो, ते जातं आपल्या उद्योगामध्ये गेल्यानंतर ते पक्का माल होऊन बाहेर येतं. शेंगदाण्याचं तेल, सोयाबीनचं तेल, कृती गोल्ड जे आहे सोयाबीनचं तेल, किंवा गहू म्हणू शकता, आशीर्वाद आटा वगैरे कृषी क्षेत्रातून गहू घेतात आणि उद्योगामध्ये नेऊन पीठ वगैरे बनवून ब्रँड चिटकून विकत असतात. समजलं? राष्ट्रीय उत्पादनात कशा पद्धतीने वाढ होते. लास्ट पॉइंट आहे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. लास्ट पॉइंट काय आहे, ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. बघा, विपणन संशोधनामुळे व्यवसाय संस्थांना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते. विपणन संशोधनामुळे किंवा बाजारपेठ संशोधनामुळे
बाजारपेठ संशोधन एक्झॅक्टली काय आहे ते येणाऱ्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे वस्तूंचा विकास ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होण्यास मदत होते. बाजारपेठ संशोधनामध्ये तात्पुरतं लक्षात ठेवा की ग्राहकांना प्रत्यक्षात व्यवस्थापक किंवा व्यावसायिक एखादा व्यक्ती बाजारपेठेत जाऊन रिसर्च करत असतो, संशोधन करत असतो. काय संशोधन करतो तर ग्राहकांना काय आवडते काय नाही, ठीक आहे, त्या पद्धतीने वस्तूमध्ये चेंजेस करू शकतो, उत्पादनामध्ये बदल करतो आणि जर तो बदल ग्राहकांना आवडला तर ऑटोमॅटिकली विकास होतो आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता त्या ठिकाणी होत असते. विविध माध्यमांद्वारे, मोबाईल, संगणक, लॅपटॉप वगैरे इत्यादी माध्यमांद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेल्या माहितीचे पुनरावलोकन केल्याने संस्थांना उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. विविध माध्यमांद्वारे म्हणजे फीडबॅक घेतलं जातं आपल्याकडनं. YouTube वरती बघू शकता, एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक सर्वे येतं. सर्वेच्या ठिकाणी त्या व्हिडिओ बद्दल विचारलं जातं, गुड आहे, व्हेरी गुड आहे, बॅड आहे, व्हेरी बॅड आहे, काय ते सर्वे केल्यानंतर आपण आन्सर रिस्पॉन्स केल्यानंतर त्यांना समजतं की या ग्राहकांना काय काय पाहिजे, काय काय नाही, यांची अपेक्षा काय त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. फीडबॅक जे आपण देतो तेच असतं एक प्रकारचं बाजारपेठ संशोधन. त्याच्या मार्फत सुद्धा विक्रेते त्या फीडबॅक वरती काम करतात आणि विकास करण्याचा विचार करत असतात. वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलाविषयी ग्राहकांच्या जागृती निर्माण करण्यासाठी व्यवसाय विपणनाचा आधार घेतात, जसे की मालकी हक्काबाबत केलेल्या विलिनीकरणामुळे व मालकी हक्क हस्तांतरणामुळे नवीन उत्पादन आणणे किंवा उत्पादनाचा दर्जा सुधारणे इत्यादी होय. आता विपणनाचा आधार म्हणजेच काय? विलिनीकरण म्हणजे एकत्रित करणे, विलीन होणे, मर्ज होणे, ठीक आहे. दोन कंपन्या वेगवेगळ्या आहेत, ठीक आहे, सिमिलर वस्तू तयार करतात किंवा एक बॉटलची कंपनी आहे आणि एक दुसरी कंपनी आहे, बॉटल घेऊन त्याच्यावरती स्टिकर वगैरे बनवण्याचं काम, म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हरायटी ऑफ स्टिकर्स, आपलं नाव वगैरे त्यावरती लिहित असतं, बनवत असतं ते, त्या ठिकाणी ते करत असतील, ठीक आहे. तर अशा वेळेस बॉटल बनवणारी आणि बॉटल वरती स्टिकर चिटकवणारी जी कंपनी आहे, दोघांचं जर विलिनीकरण झालं, दोन कंपन्या जर मर्ज झालं तर काय होतं, उत्पादनाचा दर्जा पण वाढतो आणि नवीन उत्पादन पण त्या ठिकाणी तयार होतो. दोन्ही कंपन्या एका ठिकाणी येऊन काम करत असतात. हिरो होंडा तुम्ही ऐकलं असाल, दोघांचं विलिनीकरण झालं, मर्ज झाले, मग चांगल्या पद्धतीने उत्पादन समोर आलेलं आणि उत्पादनाचा दर्जा वाढला. विक्रेत्यांना चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे करण्यास सांगण्यास सरकारी कायदे प्रतिबंध घालतात. आता अशा काही जाहिराती असतात, त्या जाहिराती मार्फत ग्राहक दिशाभूल होत असतात, ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाते. ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्ट असतं वेगळंच आणि दाखवलं जातं वेगळंच आणि ग्राहक ते परचेस करतात आणि त्याचा साईड इफेक्ट ग्राहकांवरती होत असतो. असे जे काही फसवणूक करणारे व्यापारी असतात किंवा व्यावसायिक असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेगळे तक्रार निवारण मंच त्या ठिकाणी त्यांनी कायदा म्हणू शकता, ग्राहक संरक्षण कायदा 2019 अस्तित्वात आलेला आहे. त्या कायद्यानुसार ते तक्रार नोंदवू शकतात, ठीक आहे. सरकारी कायदे प्रतिबंध घालतात, कायदा तयार करण्यात आलेला आहे. आय होप तुम्हाला हे सगळे 6च्या 6 पॉइंट एकदम व्यवस्थितपणे क्लिअर असतील. जर या 6 पॉइंट मध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये डाऊट विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा जो टॉपिक आहे, ज्यांचं बिग बुल बॅच आहे किंवा ज्यांनी बिग बुल बॅच परचेस केले आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन लेक्चर असेल आणि जे YouTube वरती बघत असतील त्यांच्यासाठी हे ऑल टाइम फर्स्ट व्हिडिओ असेल. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.